ऑटोमॅटेड लिक्विड कल्चर म्हणजे काय? ऑटोमेटेड लिक्विड कल्चर पद्धतीनं बेडका नमुना तपासणी करण्याच्या पद्धतीची माहिती घेऊया. लिक्विड कल्चर चाचणीचा हेतू: बेडका नमुना संकलन आणि वाहतूक, नमुन्यांवरील प्रक्रियांची माहिती, पॅन्टा या औषधाचं मिश्रण तयार करणे, लिक्विड कल्चरचं इनॉक्युलेशन, घ्यावयाची काळजी, इन्क्युबेशनचा कालावधी, रिझल्टचं इंटरप्रिटेशन. विविध पोषक द्रव्यांचा उपयोग करून ठराविक तापमानात क्षयरोगाच्या जीवाणूंची निदानासाठी वाढ करून कल्चर चाचणी केली जाते. यानंतर DST चाचणी करून औषधांची सेन्सिटिव्हिटी पाहिली जाते. लिक्विड कल्चर चाचणी ही सॉलिड कल्चर चाचणीच्या तुलनेत कमी वेळात पूर्ण होते. मायकोबॅक्टेरियम ग्रोथ इंडिकेटर ट्यूब ही लिक्विड कल्चर चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राद्वारे करण्यात येणारी पद्धत आहे. लिक्विड कल्चर चाचणीचा हेतू: ही टेस्ट पल्मोनरी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी क्षयरुग्णांच्या निदानासाठी वापरली जाते. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन तसंच क्षयरोगासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन औषधांची संवेदनशीलता पाहण्यासाठी वापरतात. प्राधान्यानं औषधाला दाद न देणाऱ्या रुग्णास औषधोपचार सुरू केल्यानंतर तो प्रभावी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी लिक्विड कल्चर ही चाचणी करणं आवश्यक आहे. मोनोपोली औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या अथवा 6व्या महिन्याअखेरीस स्मिअर अथवा लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. शॉर्ट ओरल औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या आणि 4थ्या महिन्याअखेरीस स्मिअर आणि 3ऱ्या, 6व्या व 9व्या महिन्याच्या अखेरीस लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. लॉंगर ओरल औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्याच्या अखेरीस व त्यानंतर 3 महिन्यातून एकदा लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. मोनोपॉली औषधोपचारादरम्यान पाठपुरावा लिक्विड कल्चर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास 4 औषधांसाठी व शॉर्ट ओरल औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यामध्ये केव्हाही व लॉंगर ओरल औषधोपचारादरम्यान 6 महिन्यानंतर कल्चर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास 6 औषधांची DST चाचणी करण्यात येते. बेडका नमुना संकलन आणि वाहतूक. लिक्विड कल्चरसाठी बेडका नमुने हे कोनिकल ट्यूबमध्ये संकलित केल्यानंतर ट्रिपल लेअर पॅकेजिंग करून मगच प्रयोगशाळेकडे पाठवावेत. नमुन्यावरील प्रक्रियांची माहिती. बायोसेफ्टी लेव्हल 2 कक्षात थर्मोकॉल बॉक्स उघडून बेडका नमुना असणाऱ्या कोनिकल ट्यूब आणि लॅब फॉर्म्स काढून घेण्यात येतात आणि त्यांची नोंद लॅब रजिस्टरमध्ये करण्यात येते. सर्व नमुन्यांचे निर्जंतुकीकरण केलं जातं. पाठपुराव्यासाठीचे नमुने लिक्विड कल्चर चाचणीसाठी पाठवण्यात येतात. फर्स्ट आणि सेकंड लाईन LPAच्या नमुन्यांची स्पुटम मायक्रोस्कोपी करण्यात येते. मायक्रोस्कोपीमध्ये स्मिअर निगेटिव्ह नमुने लिक्विड कल्चर चाचणीसाठी पाठवण्यात येतात. मायकोबॅक्टेरियम ग्रोथ इंडिकेटर ट्यूब ही क्षयरोग जीवाणूंचं कल्चर करण्यासाठीची अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राद्वारे करण्यात येणारी चाचणी आहे. यामध्ये क्षयरोगाच्या जीवाणूंची वाढ करण्यात येते. पॅन्टा या औषधाचं मिश्रण तयार करणं. मिजिट ट्यूबमध्ये 7 मिली 7H9 हे जीवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक असणारं पोषक द्रव्य टाकण्यात आलेलं असतं. क्षयरोग जीवाणू व्यतिरिक्त इतर जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी पॅन्टा या प्रतिजैविकांचं द्रव्य या मिजिट ट्यूबमध्ये टाकण्यात येतं. पॉलिमिक्सिन एम्फोटेरिसिन B, नॅलिडिक्सिक ऍसिड, ट्रायमिथोप्रिम अल्झोसिलिन हे पावडर स्वरूपातील प्रतिजैविकांमध्ये
15 मिली मिजिट ग्रोथ सप्लिमेंट मिक्स करा. यामधील 0.8 मिली द्रावण मिजिट ट्यूब मध्ये टाकावं. ग्रोथ मीडियम मध्ये मिक्स केलेले पॅन्टा प्रतिजैविकांचे द्रावण नमुना मिजिट ट्यूब मध्ये टाकल्यानंतरच तपासणीसाठीच्या नमुन्यातील ठराविक भाग मिजिट ट्यूब मध्ये टाकावा. नमुन्यातील भाग मिजिट ट्यूब मध्ये टाकल्यानंतर पुन्हा पॅन्टा मिक्सर टाकू नये. पॅन्टा आणि ग्रोथ सप्लिमेंट टाकून तयार करण्यात आलेल्या ट्यूबचा साठा करू नये. लिक्विड कल्चरचं इनॉक्युलेशन. प्रत्येक मिजिट ट्यूबवरती स्पेसिमेन नंबर लिहा. प्रत्येक मिजिट ट्यूबचं झाकण उघडा आणि त्यामध्ये 0.8 मिली पॅन्टा आणि निर्जंतुक पिपेटच्या सहाय्यानं 0.5 मिली मिक्स केलेल्या नमुन्यातील द्रावण मिजिट ट्यूबमध्ये टाका. ट्यूबचं झाकण लावून हे द्रावण मिक्स करा. ट्यूबचा बाहेरील भाग निर्जंतुक करून 30 मिनिटं तसाच ठेवा. सदर प्रक्रिया बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये करावी. घ्यावयाची काळजी. मिजिट ट्यूबमध्ये ग्रोथ सप्लिमेंट ऍड करत असताना हवेतील दूषित कण मिसळू शकतात आणि हे दूषित कण कंटॅमिनेशनचा मुख्य स्रोत असू शकतात. सर्व प्रक्रिया बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये करावी. एका वेळी अनेक मिजिट ट्यूब उघडू नयेत. मिजिट ट्यूब कमीत कमी कालावधीकरता उघडावी. नेहमी मिजिट ट्यूबचं झाकण घट्ट लावावं. झाकण सैल राहिल्यास ते फ्लोरोसन्स शोधण्यावर परिणाम करू शकतं. शक्य तितका कमी वेळासाठी मिजिट ट्यूब उघडा. मिजिट ट्यूबमध्ये 0.5 ml पेक्षा जास्त निर्जंतुक केलेले सॅम्पल टाकलं तर कॉन्टॅमिनेशन वाढू शकतं किंवा मिजिट मीडियमच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो. इन्क्युबेशन. सर्व मिजिट ट्यूब स्कॅन केल्यानंतर ज्या ठिकाणी लाईट दिसेल त्या ठिकाणी मशीनमध्ये ठेवाव्यात. इन्क्युबेशन करताना मिजिट ट्यूबचं झाकण घट्ट बंद केलेलं असावं आणि ट्यूब जास्त हलवू नये. मायकोबॅक्टेरियम जीवाणूंच्या वाढीसाठी 37 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची आवश्यकता असते. मिजिट मशीनचं तापमान तेवढंच आहे का याची खात्री करावी. इन्क्युबेशनचा कालावधी. जोपर्यंत मशीन पॉझिटिव्ह रिझल्ट दर्शवत नाही तोपर्यंत मिजिट ट्यूबचं इन्क्युबेशन सुरू ठेवावं. जीवाणूची वाढ नसेल तर मिजिट मशीन 6 आठवड्यानंतर निगेटिव्ह अथवा नो ग्रोथ दाखवते. रिझल्ट इंटरप्रिटेशन. इनॉक्युलेशन केलेल्या स्पेसिमेनमध्ये जर
मायकोबॅक्टेरिया असतील तर मिजिट मीडियममध्ये त्यांची वाढ होईल, जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी तसंच फ्लोरोसन्सद्वारे दर्शविली जाईल. जेव्हा एखादी मिजिट ट्यूब उपकरणाद्वारे पॉझिटिव्ह असलेला अहवाल दर्शवेल आणि पॉझिटिव्ह ब्रॉथ पासून बनवलेला स्मिअर क्षयरोगाचे जीवाणू असल्याचं दर्शवेल, त्यावेळेला अहवाल पॉझिटिव्ह आहे असं समजावं. रिझल्टची खात्री करण्यासाठी AFB स्मिअर, ब्रेन हार्ट इन्फ्युजन इनॉक्युलेशन म्हणजे BHI आणि SD बायोलिन म्हणजेच इम्युनोक्रोमॅटोग्राफिक टेक्निक या 3 चाचण्या केल्या जातात. या व्हिडिओमध्ये आपण ऑटोमेटेड लिक्विड कल्चर पद्धतीनं बेडका नमुना तपासणी करण्याच्या पद्धतीची माहिती घेतली. लिक्विड कल्चर चाचणीचा हेतू: बेडका नमुना संकलन आणि वाहतूक, नमुन्यांवरील प्रक्रियांची माहिती, पॅन्टा या औषधाचं मिश्रण तयार करणे, लिक्विड कल्चरचं इनॉक्युलेशन, घ्यावयाची काळजी, इन्क्युबेशनचा कालावधी, रिझल्टचं इंटरप्रिटेशन.